नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना आणि निवांत राहिलं पाहिजे. आयुष्यात सगळे निवांत राहावा मी तुम्हाला सांगतोय. बाकी काही टेन्शन बिन्शन घ्यायचं नाही. काल तुम्हाला टेन्शन वाटलं असेल, की रुचिताची परत काल वादंग झालेलं आहे, भांडणं झालेली आहे. दीपाली साई त्यांच्यासोबत झालेली आहे. तिच्या एकदम जवळच्या मैत्रिणीसोबत भांडणं झालेली आहे आणि तन्वीसोबत सुद्धा थोडी किरकिर तिची झालेली आहे. या थोडक्यात या तिन्ही वादांबद्दल आपण बोलूया. त्याआधी आपल्या द मराठी मोगा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि शेवटी कमेंट करा व्हिडिओ आवडला तर. तर कालच्या एपिसोड बद्दल आपण बोलूया. काल तुम्हाला माहित असेल की एपिसोडची सुरुवात परवाच्या एंडिंगला झाली. म्हणजे ती कॅप्टन पदाची उमेदवारीची जी स्पर्धा होती, कोण कॅप्टन बनणार तिथून झाली. शेवटचा राउंड होता. शेवटच्या राउंडमध्ये त्या पाण्यातून आणून ते मोती तिथं लावायचे होते आणि ज्याचा चांगला मोती असेल तो नाचणारा माणूस तो घेणार होता आणि त्यात सागर कारंडे विजय झालेला आणि सागर कारंडे हा घराचा नवा कॅप्टन झालेला आहे. मित्रांनो, सागर कारंडे काल चांगला खेळला. त्याच्या टीम सोबत चांगला बोलला बिल्ला सगळं भारी केलं त्यांनी. पण सचिनचं मला कुठेतरी काय अजिबात आवडलेलं नाही. त्याला कॅप्टन पदाची उमेदवारी दिली होती. तो स्वतःच्या कॅप्टनसाठी सुद्धा लढलेला नाहीये. तो कॅप्टन पदाचा उमेदवार आहे. तो स्पर्धा खेळतो. त्याला सुद्धा बिग बॉसनी जास्त दाखवलेलं नाहीये. कदाचित मला तर वाटतं सचिन या आठवड्यात घराच्या बाहेर जाईल का त्याचा शून्य गेम दिसून येतो. हा माणूस चांगला आहे, इमोशनल माणूस आहे, पण तो खेळतच नाही. स्वतः कॅप्टन बनायचं त्यासाठी सुद्धा तो प्रयत्न करताना कुठं दिसलेला नाहीये मित्रांनो. त्यानंतर आपण पुढे जाऊया मित्रांनो. रात्रीची वेळ आहे. सागर कारंडेबद्दल बऱ्याच ठिकाणी आपापलं कन्व्हर्सेशन चालू आहे. किचनमध्ये सागर येतो. सांगतो की सागरची भाषा थोडी बदललेली आहे मित्रांनो इथं. तर सागर रुचिता सोबत बोलतोय. रुचिताला सांगतो, "बाबा तू हे काम कर, ते काम कर, ह्याव कर, त्याव कर." तिथं बाजूला तन्वी उतरली. तन्वीला काय झालं अचानक भयानक? ती म्हणायला लागली, "मला बी विचारा, मी इथं हे काम करणार नाहीये. मला अजिबात आवडलेलं नाही हे काम वगैरे करायचं. मी काम करणार नाही. मी सकाळी हे ड्युट्या करते, चपात्या बनवून माझी कंबर जाते. परत रुचितासोबत माझी मला काम करून माझी कंबर दुखवून घ्यायची नाही." त्या सागर गाराने तिला ओरडला, "असं नाही, तुला काम करायला ड्युटी देत नव्हतो." सध्या फक्त सागर गाराने म्हणला, "आजच्या पुरतं बघा, आपण उद्या ह्या विषयावर बोलूया." नंतर रुचिता मध्ये बोलायला लागली, "करणं काय होते काय नाही, असं करू नको तसं नको." रुचिताने तन्वीला पोक केला आणि त्यानंतर तन्वी आणि सागर मध्ये जो थोडासा वाद झाला आणि त्याला कारण सुद्धा रुचिताला म्हटलं जातं. पण मला वाटत नाही की रुचिता तिथं काहीच रुचिता नॉर्मल बोलत होती. तन्वीने आगपाखड केली. तिचं म्हणणं होतं की मला पण विचारायला पाहिजे होतं. मला पण विचारायला पाहिजे. मीही सदस्य आहे, जोडीमध्ये आहे. मला बोलणं गरजेचं आहे. युजलेस कांगावा होता तो. म्हणजे काही आरडा ओरड रड ते ते काढून हे करणं. रुचिताने खूप ओव्हर केलेलं आहे काल. सॉरी, तन्वीने काल खूप ओव्हर केलेलं आहे आणि ते अजिबात ते आवडलेलं नाही. खूप राडा झालेला आहे. त्यात तिथं अनुश्री, ती अनुश्री तिला म्हणते, "तू कशाला तिला काय बोलली?" अनुश्री आणि त्यांच्यात वाद झालेला आहे. मला तर वाटतं की अनुश्री रुचिताचं पुढे जाऊन पटणार नाही. ह्या दोघांचे वाद होणार. अनुश्रीला काही गरज नव्हती मध्ये बोलायची तिथं. जे रुचिताने तन्वीच्या आणि सागरच्या मध्ये जाऊन बोलताना जे घाण केली आणि हिने पण तीच घाण केली इथं. अनुश्रीने सुद्धा ती मध्ये मध्यस्थी केली आणि काही गरज नव्हती अनुश्रीला बोलायची. अनुश्री बोलण्यात दोन जवळच्या मैत्रिणीचे तिथं वाद आपल्याला पाहायला मिळले. खूप चाललं रडारडी. तन्वीनं एवढी केली ना, बेडवर जाऊन बसली. मला असं करतात, तसं करतात. नंतर त्या आपल्या हे कोण तो प्रभू, प्रभू सोबत जाऊन बसली, हातात हात मिळून बसली. असं इमोशनल दोघं चर्चा झाले. प्रभू बी तिला सांगतो, "सागर काय असाच आहे, असाच आहे, तसाच आहे." सगळंचा गेम डोक्यात जबरदस्त चालू झालेला आहे मित्रांनो. ऑल ओव्हर जर तन्वी, रुचिताच्या वाद आणि सागर तिथं होता, इन्व्हॉल्व होता. त्यामध्ये जर कोण चुकीचा असेल ना मित्रांनो, तो व्यक्ती चुकीची आहे. तिथं कल तन्वी. नॉर्मल होता. ड्युटी अजून दिल्या नव्हत्या. फक्त हेल्प करायचं होतं. आपल्या ड्युटीबद्दल उद्या बोलणार होतं. असा तो विषय चालू होता. अनुश्री आणि रुचिताची परत वॉशरूमच्या एरिया दोघांमध्ये वाद झालेला आहे. असं केलं, तसं केलं. मी तुलाही मध्ये तो मध्ये बोलत नव्हता. सागर कारंडे तिला समजवतोय. "तू कशाला मध्ये येऊन बोलली? तुझी काही चूक नाहीये. ती फक्त बोलत होती. तन्वीची चूक आहे" वगैरे, वगैरे सांगत होतो. पण अनुश्रीला काय वाटतंय काय माहीत. अनुश्रीचं असं झालं की आता ती तिला आता कळून चुकलं की आपण निगेटिव्ह जातो. आपण कुठे जातो आपल्याला पॉझिटिव्हकडे जायला पाहिजे. आपल्या समाजात आपलं नाव खराब होईल. त्यामुळे आपण थोडं चांगलं वागलं पाहिजे. त्यामुळे अनुश्री तिचा गेम बहुतेक चेंज केलेला आहे म्हणून ती रुचितासोबत वाद घालायला लागली. मला असं वाटायला लागलंय मित्रांनो कुठेतरी. त्यानंतर मित्रांनो सकाळ होते आणि सकाळमध्ये गाण्यावर सगळे डान्स करतात. नेहमीप्रमाणे आपला कोण स्विमिंग पूलमध्ये उडी मारतो मास्टर माइंड. मजा करतो आणि ठीक आहे तिथून गाणं संपतं. घरात किरकोळ वगैरे बोलणं-बिलणं चालू आहे. हा त्याच्याशी बोलतोय, हा त्याच्याशी बोलतोय. त्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. ड्युट्या-ब्युट्यांवरून चर्चा चालू आहे. आता डायरेक्ट आपण येऊया पॉवर कीवर. पॉवर की आहे मित्रांनो. पॉवर की हा गेम बदलणार आहे. पॉवर की म्हणजे जे तुमच्याकडे जी चावी असेल, ती ताकद असेल, त्याने तुम्ही एखादा व्यक्ती
काही करू शकता त्या किल्ली, आणि ते किल्लीसाठी धडपड आहे. जॉईंट मध्ये जे लोक आहेत त्यांना ते गेम खेळायचे आहे. गेम असा आहे की त्या चाव्या आहेत, त्या चाव्या जोड्या जोडीने जाऊन त्या पकडायच्या आहेत, आणि जी जोडी पकडणार नाही ते आउट होईल, किंवा दुसऱ्या स्पर्धकाला तुम्हाला खेचून बाहेर काढून तुम्हाला ती चावी पकडायची, असा तो गेम होता. आणि पुढच्या राऊंड मध्ये तोच कलर तुम्हाला पकडता येणार नाही, असा तो गेम होता. पहिला राऊंड चांगला झाला, पहिला राऊंड खेळला मस्तपैकी सगळ्यांनी. आणि पहिल्या राऊंड मध्ये सागर आणि प्रभू आउट होतो, तो बाजूला जातो. प्रयत्न करतात ते सुद्धा, मला चावी दे वगैरे वगैरे, त्यांना बाहेर काढलं जातं पॉवर केज म्हणून. तर दुसरा राऊंड चालू होतो. दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा एक चावी ब्लॉक करतात, जे ह्यांनी पकडली होती. कोणी पिवळ्या रंगाची चावी बाद करतात आणि दुसरा राऊंड चालू होतो. दुसऱ्या राऊंड मध्ये दीपाली आणि ही आपली रुचिताचे खूप जोरदार अशी भांडणं झालेली आहेत. खूप खूप लेवल झाले, रडारडी झालेली खूप. इथं दीपालीची मित्रांनो मला कुठंतरी चूक वाटते. दीपालीला कळलं पाहिजे हा गेम आहे. ती तिथं उभी राहिली म्हणून ही म्हणजे इथं उभं राहू नका, असं करू नका, तसं करू नका. खूप खालच्या दर्जाची भाषा तिथं वापरली गेली. तिला वेडसर म्हणले, वेड्यागत कशाला करते असा शब्द वापरलेला आहे. ती वेड्या पिसाळलेली हा शब्द वापरलेला नाही. तू वेड्यागत का करते असं आपण नॉर्मली बोलतोच. पण रुचिता, दीपालीची पण रुचिताने पण तिला सांगितलं तू आयुष्य बरबाद करील, हे करील, ते करील, तू हे शब्द रुचिताचे खूप बेकार असतात मित्रांनो. ती जी खेळाडू वृत्ती आहे, पण काय झालेलं आहे, तिचं आता कानपाट्या झालेल्या आहे, कानपाट्या. म्हणजे काही झालं तरी रुचिता खराब, रुचिता खराब, रुचिता खराब. त्यामुळे तिचं नाव आता खराब होत चाललेलं आहे. आणि तिथं सांगतो दोघांच्या भांडणामध्ये तिथं चूक मला दीपालीची वाटली मित्रांनो. दीपाली ज्या पद्धतीने खेळते मला नाही बाबा आवडला अजिबात. नाही म्हणजे चूक तुझी नाहीच आहे, तू तर असं करते, रडते बिडते, ते पर्सनली बोलली ते रॉंगच होतं. दोघांनी पर्सनल ज्या गोष्टी बोलल्या, मर्दानी खेळाबद्दल जे बोलण्यात आले किंवा नाटक प्रोफेशनल बद्दल बोलण्यात आलं, सी रॉंग, चुकीचं आहे, आणि हे चुकीचंच आहे. ठीक आहे, असो मित्रांनो. तर अशा पद्धतीने काल खेळलेलं आहे. आज बघूया आज काय होतंय संध्याकाळी. व्हिडिओ इथंच थांबवतो. धन्यवाद. आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट.